हॅलो, गुड इव्हनिंग. एक दोन दिवसापूर्वी आपण टाइप्स ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड आणि इलॅस्टिसिटी ऑफ डिमांडचं मिनिंग काय असते, ठीक आहे, हे जो एक व्हिडिओ बनवलेला. आता आपण त्याच्या पुढचा पार्ट की कुठले कुठले टाइप्स ऑफ मेजरिंग इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड आहेत. ठीक आहे, टाइप्स ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड झाले. आता कसं मेजर करायचं इलॅस्टिसिटी, आपण त्या दिवशी एक टाइप डिस्कस केलेला होता, तो म्हणजे पर्सेंटेज मेथड. आणि पर्सेंटेज मेथडमध्ये आपण काय बघितलेलं होतं की कशी मेजर करायची इलॅस्टिसिटी, की तुम्ही बेसिकली पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी डिमांडेड काढायची, डिवायडेड बाय करायची पर्सेंटेज चेंज इन प्राइस. ठीक आहे, तर ह्या अशा प्रकारे तुम्ही एकदम एक्झॅक्टली मॅथमॅटिकली मेजर करू शकताय की इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड 1 आहे, 0 आहे, 0 to 1 मध्ये आहे, 1 पेक्षा जास्त आहे, इनफायनाईट आहे. तर ते त्या व्हिडिओमध्ये मी दिलेलं आहे, तुम्ही व्हिडिओ बघू शकताय तो. आज आपण बाकीच्या दोन मेथड ज्या आहेत इलॅस्टिसिटी मेजर करण्याच्या त्या बघूयात. तर पहिली मेथड आहे टोटल आउटले मेथड आणि दुसरी मेथड आहे पॉइंट मेथड और जॉमेट्रिक मेथड. आता टोटल आउटले मेथड जी आहे तर त्याच्यामध्ये काय की इफ द टोटल एक्सपेंडिचर इन्क्रीजेस विथ द फॉलिंग ऑफ द प्राइस अँड डिक्रीज विथ द रेझिंग ऑफ द प्राइस, इट इज सेड टू बी रिलेटिव्हली इलास्टिक डिमांड. आता या मेथडचं लॉजिक समजून घ्या. काय लॉजिक दिले त्यांनी की टोटल आउटले म्हणजे काय, आउटले म्हणजे एक्सपेंडिचर. ठीक आहे, एक्सपेंडिचर कसा काय, तुम्ही जर वस्तू विकत आहे तर एक्सपेंडिचर कसा काय. ठीक आहे, एक्सपेंडिचर म्हणजे काय, इकॉनॉमिक्स मध्ये एकाचा एक्सपेंडिचर म्हणजे दुसऱ्याचा इन्कम ना. मग तुम्ही एखादी 9 रुपये असलेली वस्तू 40 डिमांड आहे 9 रुपयाला, ती विकली तर टोटल ओव्हरऑल तुमचं इन्कम किती झालं, 9 × 40 म्हणजे 360 झालं. तर तुमचं जे टोटल ओव्हरऑल इन्कम आहे ते बाकीच्या सगळ्या तुमच्या कस्टमरचं मिळून एक्सपेंडिचर आहे. त्यामुळं त्या एक्सपेंडिचरवरनं, त्या आउटलेवरनं तुम्ही मेजर करू शकताय, त्या आउटलेमधल्या चेंजवरनं, की इलॅस्टिसिटी तुमची ग्रेटर दॅन 1 आहे का लेसर दॅन 1 आहे. ठीक आहे, म्हणजे एक्झॅक्ट मेजर करता याच्यावरनं. ठीक आहे, पण एक्झॅक्ट मेजरमेंटसाठी पर्सेंटेज मेथड आहे बेस्ट. पण याच्यामध्ये तुम्ही एकपेक्षा कमी आहे, एकपेक्षा जास्त आहे, एक आहे ते मेजर करू शकताय. ठीक आहे, तर आता हे बघा, 9ची 8 तुमची प्राइस झाली, ऑलराईट, आणि टोटल आउटले तुमचा वाढला. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला, प्राइस तुमची कमी झाली पण तुमचा टोटल आउटले जो आहे, ह्याला ओ म्हणतो मी, तो वाढला. प्राइस कमी झाल्यावर काय वाढतंय, डिमांड वाढतं. पण या केसमध्ये लॉजिक काय अप्लाय करायचं की प्राइस जरी कमी झाली 9 ते 8 तरी डिमांड एवढी वाढली की त्यानं प्राइसचा जो कमी होण्याचा इम्पॅक्ट आहे त्याच्यापेक्षा जास्त गेन्स दिले. ठीक आहे, म्हणजे माझं टोटल इन्कम वाढलं. ठीक आहे, जरी प्राइस कमी झाली तरी माझं टोटल इन्कम वाढलं, लोकांचा टोटल एक्सपेंडिचर वाढला, कारण त्यांनी प्राइस कमी होण्याला जास्त रिस्पॉन्स दिला. आणि जास्त रिस्पॉन्स दिला म्हणजेच ती काय, रिलेटिव्हली इलास्टिक डिमांड आहे. इथं काय म्हटलंय, इफ द टोटल एक्सपेंडिचर इन्क्रीजेस विथ द फॉलिंग ऑफ द प्राइस अँड डिक्रीज विथ द रेझिंग ऑफ द प्राइस. इफ द टोटल एक्सपेंडिचर इन्क्रीजेस विथ फॉलिंग ऑफ द प्राइस, आता प्राइस इथं खाली आली. ठीक आहे, आणि टोटल एक्सपेंडिचर काय झाला, वाढला, 360चा 400 झाला, म्हणजे ती काय झाली, रिलेटिव्हली इलास्टिक डिमांड झाली. ठीक आहे, आता हे अँड नंतरचं सेंटेन्स आहे ते वाचा. इफ टोटल एक्सपेंडिचर इन्क्रीजेस, ठीक आहे, इफ टोटल एक्सपेंडिचर इन्क्रीजेस तर वाचला आपण, इफ टोटल एक्सपेंडिचर डिक्रीज विथ रेझिंग ऑफ द प्राइस, म्हणजे हा एक भाग तो झाला आपला, हा दुसरा भाग. तर इफ टोटल एक्सपेंडिचर डिक्रीज विथ द रेझिंग ऑफ द प्राइस. आता याच गोष्टीला तुम्ही उलट करा की पहिल्यांदा प्राइस 8 होती, प्राइस वाढवली. ठीक आहे, प्राइस वाढवली, 8ची 9 केली तुम्ही, तर तुमचं काय झालं, टोटल आउटले तुमचा पहिल्यांदा 400 होता, कारण प्राइस जेव्हा 8 होती, डिमांड 50 होती, 8×5 = 40, 400 तुमचा टोटल आउटले होता. ठीक आहे, जेव्हा तुम्ही प्राइस 9 केली, वाढवली, तेव्हा तुमची ऑब्व्हियसली डिमांड कमी झाली आणि डिमांड 40 राहिली, त्यामुळे टोटल एक्सपेंडिचर नंतर किती झाला, 9×4 = 36, 360 झाला. म्हणजे या ठिकाणी काय केलं, प्राइस वाढवली आणि तुमचा आउटले टोटल एक्सपेंडिचर कमी आला. मग त्याच्यामध्ये काय झालं की तुमची प्राइस वाढली, डिमांड एवढी कमी झाली की प्राइस वाढवून जो बेनिफिट होणार होता त्यानं ऑफसेट केलं आणि उलट तुमचा इन्कम कमी व्हायला लागला. ठीक आहे, म्हणजेच प्राइसला जास्त रिॲक्शन दिली डिमांडनं, म्हणजेच प्राइस काय, इलॅस्टिक आहे. हे लॉजिक तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. इफ द टोटल एक्सपेंडिचर डिक्रीज विथ द रेझिंग ऑफ द प्राइस, प्राइस राईज झाली, टोटल एक्सपेंडिचर डिक्रीज झाला, इट इज सेड टू बी रिलेटिव्हली इलास्टिक डिमांड, ईपी इज ग्रेटर दॅन 1. समजलं, तर हे पहिलं सेंटेन्स एक्सप्लेनेशन. ओके, दुसरं बघा, आता सेम राहिली की प्राइस जेवढी वाढवली
ठीक आहे, प्राइस 10%, प्राइस तुम्ही जेवढी पण वाढवली पण तुमचा टोटल एक्सपेंडिचर टोटल रेव्हेन्यू सेम राहिला. याचा अर्थ काय, प्राइस तुम्ही वाढवली किंवा कमी केली तर त्याला तुमच्या डिमांडनं एकदम एक्झॅक्टली मॅच केलं, त्यामुळे तुमचा टोटल रेव्हेन्यू टोटल एक्सपेंडिचर लोकांचा टोटल आउटले सेम राहिला. म्हणजेच तुमची काय, प्राइसला सेम टू सेम रिॲक्ट करते डिमांड. म्हणजे तुमची डिमांड कशी, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड काय, युनिटरी इलॅस्टिक आहे, 1 आहे. ठीक आहे. आता थर्ड सेंटेन्स बघा. ठीक आहे, थर्ड सेंटेन्स बघा. थर्ड सेंटेन्स बघण्यासाठी तुम्ही इथं बघा, 5 होती प्राइस, ती 4 केली, म्हणजे प्राइस झाली कमी. ठीक आहे, प्राइस झाली कमी आणि डिमांड त्यामुळे काय झाली, 80 ची 90 झाली, डिमांड वाढली. ठीक आहे, पण टोटल आउटले किती झाला, 65 ते 40 पहिल्यांदा आउटले होता, नंतर काय 9 चोक 36 आउटले झाला. ठीक आहे, म्हणजे आउटले पण तुमचा कमी आला. ठीक आहे, मग आता ह्याच्यामध्ये काय झालं, प्राइस कमी झाल्यावर डिमांड वाढायला पाहिजे ना. डिमांड वाढली पण एवढी नाही वाढली की प्राइस कमी झाल्याचा इम्पॅक्ट ती सहन करेल, त्यामुळे तुमचा टोटल इन्कम किंवा लोकांचा टोटल आउटले कमी झाला. म्हणजे प्राइसच्या कमी होण्याला डिमांडने एवढा रिस्पॉन्स दिला नाही, म्हणजेच ती काय इनइलॅस्टिक डिमांड आहे. ठीक आहे, इथे काय लिहिले बघा, इफ द टोटल एक्सपेंडिचर डिक्रीजेस विथ फॉलिंग ऑफ द प्राइस इट इज सेड टू बी रिलेटिव्हली इलास्टिक डिमांड, इन इलास्टिक डिमांड. ठीक आहे, इट इज सेड टू बी रिलेटिव्हली इन इलास्टिक डिमांड. टोटल एक्सपेंडिचर डिक्रीजेस, इथे एक्सपेंडिचर डिक्रीज झाला, 4,360 झाला, विथ द फॉलिंग ऑफ द प्राइस, प्राइस फॉल झाली 5 पासून 4 झाली, म्हणजे ती इनइलास्टिक डिमांड आहे, जे आपण इथं बघितलं. ठीक आहे, तुम्ही जरा पर्सेंटेज मेथडनं जरी काढलं तरी सेम रिझल्ट येणार आहे. पर्सेंटेज मेथडमध्ये एक्झॅक्ट निघतंय, टोटल आउटले मेथडमध्ये एक्झॅक्ट नाही निघत, टेंटेटिव्ह निघतंय. ओके, तर हे पहिली बाजू. दुसरी बाजू काय, इफ द टोटल एक्सपेंडिचर, हा पहिला भाग झाला, इन्क्रीज विथ रेझिंग ऑफ द प्राइस, म्हणजे यालाच जर उलट करून बघितलं तुम्ही की 4 ची प्राइस 5 झाली, टोटल आउटले तुमचा 360चा 400 झाला, म्हणजे प्राइस वाढवून पण तुमचा टोटल रेव्हेन्यू वाढला, म्हणजे डिमांड एवढी पडली नाही, म्हणजे डिमांडने एवढा रिस्पॉन्स दिला नाही प्राइस वाढण्याला, म्हणजेच ती इनइलास्टिक आहे. तर हे लॉजिक जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे, तुम्ही रिप्ले करून प्ले करू शकताय हे क्लिअर कट परत एकदा समजून घेण्यासाठी. तर ही झाली तुमची टोटल आउटले मेथड किंवा टोटल एक्सपेंडिचर मेथड. आता शेवटची मेथड, ज्याला आपण पॉइंट मेथड किंवा जॉमेट्रिक मेथड पण म्हणतोय, तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे, ती सिंपलच आहे की इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड कुठल्या पण एका पॉईंटची, लेटस से की हे हा पॉइंट आहे ए पासून डी पर्यंत. ठीक आहे, हा मध्ये बी आहे, हा सी आहे, हा ई आहे. तर या पूर्ण सेगमेंटला, ही सेगमेंट आहे ना, ही इथून पासून इथं, त्याला आपण 40 सेंटीमीटर आहे असं ॲज्युम करूया. ठीक आहे, 40 सेंटीमीटर आहे. मी पॉईंट जरा दुसऱ्या साईडला लिहितो म्हणजे क्लिअर दिसेल, बी सी ई 40 सेंटीमीटर असं ॲज्युम करूया. आता ह्याच्यामध्ये काय झालं की या पॉईंटची मला काढायची आहे इलॅस्टिसिटी, हा सी. आता सी पॉईंटला काय इलॅस्टिसिटी कशी काढणार, इलॅस्टिसिटी इज इक्वल टू ॲट पॉईंट सी लोअर सेगमेंट. ठीक आहे, लोअर सेगमेंट डिवायडेड बाय अप्पर सेगमेंट. सॉरी जरा अक्षर खराब आलं तर समजून घ्या, सेगमेंट. ठीक आहे, म्हणजे एल एस डिवायडेड बाय अप्पर सेगमेंट. आता लोअर सेगमेंट म्हणजे काय, सी पासून ए पर्यंत डिस्टन्स. आता ते इक्वल आहे, सी हा मिड पॉइंट आहे लेटस से, म्हणजे हा 20 सेंटीमीटर आला, हा 20 सेंटीमीटर आला, म्हणजे 20/20, म्हणजे या सी पॉईंटची इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड काय 1. समजलं. आता लेटस से बी ची काढायची, मला बी पॉईंटची काढायची आहे, तर कसं काढणार, लोअर सेगमेंट म्हणजे बी पासून ए. ठीक आहे, लोअर सेगमेंट इलॅस्टिसिटी ऑफ प्राइस ॲट बी. ठीक आहे, लोअर सेगमेंट म्हणजे बी ए डिवायडेड बाय बी डी. ठीक आहे, अप्पर सेगमेंट, लोअर सेगमेंट डिवाइड बाय अप्पर सेगमेंट, म्हणजे बी ए किती आहे 30 आहे, लेटस से 4 भाग इक्वल केलेले. ठीक आहे, 30 आहे, आणि अप्पर सेगमेंट बी डी हा 10 आहे, म्हणजे ही 3 झाली, म्हणजे रिलेटिव्हली एकपेक्षा वर आहे, म्हणजे रिलेटिव्हली इलास्टिक झाली या पॉईंटला, बी पॉईंटला. म्हणजे पॉईंट टू पॉईंट चेंज व्हायला म्हणून याला पॉईंट मेथड म्हणतोय. आता लेटस से एक्झाम्पल घेऊया आपण की पॉईंट ए चं कॅल्क्युलेट करूया. पॉईंट ए ला इलॅस्टिसिटी ऑफ प्राइस किती येणार आहे. ठीक आहे, ए टू ए येणार ना, ए टू ए डिस्टन्स डिवायडेड बाय ए टू डी. ठीक आहे, मग आता ए टू ए म्हणजे काय डिस्टन्स आहे, काहीच नाही, 0 डिवायडेड बाय ए टू डी म्हणजे 40. मग आता 0 डिवायडेड बाय एनिथिंग किती ते 0, म्हणजे ही परफेक्टली इन इलास्टिक डिमांड आहे पॉईंट ए ला. आता सिमिलरली पॉईंट डी ला कॅल्क्युलेट करूया. पॉईंट डी ला काय येणार, लोअर सेगमेंट काय झाला डी ए.
आणि अप्पर सेगमेंट काय आहे डी डी, कारण डी पासून पुढे जागाच नाही, म्हणजे 40 डिवाइडेड बाय 0. ठीक आहे. एनिथिंग डिवाइडेड बाय 0 इज काय इन्फिनिटी, म्हणजे इथं या पॉइंटला परफेक्टली इलास्टिक डिमांड आहे, इनफायनाईट डिमांड आहे. ठीक आहे, इनफायनाईट इलास्टिसिटी ऑफ डिमांड आहे. तर हे झालं तुमचं पॉइंट मेथड. जरी तुमचा हा डिमांड कर्व, ठीक आहे, कर्व असला म्हणजे स्ट्रेट लाईन नसली, कर्व असला, ठीक आहे, असा वाला, तरी ही मेथड वर्क करते. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सेम फॉर्म्युला लावायचा आहे की लोअर सेगमेंट अप्पर सेगमेंट काय कुठल्या पण पॉईंटला. ठीक आहे, कुठल्या पण पॉईंटला लोअर सेगमेंट अप्पर सेगमेंट काय आहे, या पॉईंटचं असलं तर लोअर सेगमेंट एवढा येणार, अप्पर सेगमेंट एवढा येणार. ठीक आहे. सिमिलरली तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. ठीक आहे. तर हे झाल्या तुमच्या मेथड ऑफ इलास्टिसिटी ऑफ डिमांड. आय होप तुम्हाला आवडलं असेल. ठीक आहे. आणि कमेंट करा तुम्हाला अजून कुठल्या व्हिडिओवर कुठल्या कन्सेप्टवर क्लॅरिटी पाहिजे. आय विल मेक द व्हिडिओज.